मुलाकात की राज्यपाल से, उसके बाद देवेंद्र फडणवीस की अगुवाई में इस वक्त प्रेस कॉन्फ्रेंस यानी प्रेस से मुखातिब हो रहे हैं। आई सुनते हैं। तर या दृष्टीने अहवाल घेण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकार या कोरोनाच्या संकटात जनहिताची कामं करण्यामध्ये पूर्णपणे असफल ठरलं आहे। गोरगरीब दीनदुर्बल शोषित व्यक्ती हतबल झाला आहे आणि अशा प्रसंगात राज्य सरकारने आपले कार्य योग्य पद्धतीने सुचारू पद्धतीने करावे। भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त, भीतीमुक्त राज्य व्हावं या दृष्टीने या सरकारचे 100 असफल बिंदू हे आम्ही माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना सादर केले आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांना या संदर्भातला अहवाल माननीय राज्यपाल महोदयांनी मागवावा, मुख्य सचिवांना मागवावा आणि यासोबत आज अधिकाऱ्यांवर जो आतंक आहे त्यांना बदलीची भीती दाखवली जाते, कारवाईची भीती दाखवली जाते आणि अशा अधिकाऱ्यांना त्यांचं काम जनहितासाठी करण्यासाठी जी बाधा उत्पन्न होत आहे, संवैधानिक अडचणी उत्पन्न होत आहे, या सर्व अधिकाऱ्यांना राज्यपाल महोदयांनी कायद्याच्या माध्यमातून संविधानाच्या चौकटीत त्यांची प्रत्येक कृती व्हावी यासाठी संरक्षण देण्याची आवश्यकता आहे। यासोबत राज्यामध्ये जो भ्रष्टाचार, जी खंडणी मागण्याचे प्रकरण आहेत, ट्रान्सफर मधलं रॅकेट आहे, हे सन्माननीय विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासहित सर्वप्रथम विधानसभेच्या व्यासपीठावर मांडलं, पण तिथेही दाबण्याचा प्रयत्न झाला। आता आम्ही या संदर्भात महामहिम राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे हे माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं आहे। राज्याला वाचवणं गरजेचं आहे, जनतेला न्याय देणं गरजेचं आहे, संविधानाचं रक्षण करण्याचं गरजेचं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून या साऱ्या संकटात योग्य पद्धतीने राज्य पुढे नेण्यासाठी राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करावा अशी आम्ही विनंती केली। माननीय देवेंद्रजी बोलतील, मग आपण बाकी। आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारच्या घटना गेल्या काही दिवसात बाहेर येत आहेत या अत्यंत चिंताजनक आहेत आणि याच्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक गोष्ट काही असेल तर या घटनांवर मुख्यमंत्र्यांचं मौन। एक शब्द माननीय मुख्यमंत्री या संदर्भात बोलत नाहीयेत। सन्माननीय पवार साहेबांनी 2 प्रेस घेतल्या, पण दुर्दैवाने झालेला प्रकार पाठीमागे घालण्याचाच प्रयत्न त्यांनी केला। काँग्रेस पार्टी ही तर अस्तित्वहीन दिसतेय। या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिकाच नाही आहे। त्यांचे नेते दिल्लीत काहीतरी बोलतायत, इथे वेगळं बोलतायत। एकूणच या महाविकास आघाडी सरकार म्हणा का महावसुली आघाडी सरकार म्हणा, यांनी सगळी नैतिकता ही पूर्ण पायाखाली तुडवली आहे। केवळ सत्तेकरता या ठिकाणी हे सगळं काम चाललेलं आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे। आणि माझा तर काँग्रेसला सवाल आहे की काँग्रेसने सांगितलं पाहिजे त्यांना किती हिस्सा आणि वाटा मिळतोय। ज्या प्रकारचं त्यांचं मौन आहे, त्यांना वाटा आणि हिस्सा किती आहे हे देखील आता या ठिकाणी आम्हाला समजलं पाहिजे। आणि म्हणूनच आज राज्यपालांना आम्ही भेटून वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की मुख्यमंत्री जर बोलत नसतील तर संवैधानिक प्रमुख म्हणून माननीय राज्यपालांनी त्यांना बोलतं केलं पाहिजे। माननीय राज्यपालांनी त्यांच्याकडनं अहवाल घेतला पाहिजे। या खंडणीच्या घटनांचं काय त्यांनी कारवाई केली, जे रॅकेट बाहेर निघालेलं आहे त्या रॅकेटवर त्यांनी काय कारवाई केली,
या सगळ्या गोष्टी या राज्यपालांनी त्यांच्याकडनं घ्याव्यात आणि हा अहवाल त्यांनी मागवावा याकरता आज आम्ही भेटलोय. करता हूं भाई हिंदी. महाराष्ट्र में जिस प्रकार की घटनाएं हो रही है, चाहे पैसे की उगाही की घटना हो या ट्रांसफर्स का रैकेट हो, ये सारी घटनाएं दुखदाई है, आश्चर्यचकित और अचंभित करने वाली इस प्रकार की ये सारी घटनाएं महाराष्ट्र में हो रही है. किंतु इसमें सबसे आश्चर्य की बात अगर कोई है तो वो है मुख्यमंत्री जी का मौन. इतनी सारी घटनाएं होने के बावजूद महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने उसके ऊपर एक बयान भी नहीं दिया. पवार साहब ने 2 प्रेस ली, किंतु जो मंत्री है उनको केवल बचाने का प्रयास पवार साहब ने किया. पवार साहब ने कहा कि मूल घटना की ओर देखिए, मूल घटना तो देखनी पड़ेगी, पर मूल घटना के आड़े आप भ्रष्टाचार को नहीं छिपा सकते. वो घटना जितनी महत्व की है उतनी ये भी घटना महत्व की है. आइए हम जरूर मानते हैं कि जो मूल घटना है उसका तो पर्दाफाश होना ही चाहिए, और उसके साथ साथ उसको आड़ में लेकर आप ये जो हफ्ता वसूली की घटना है, ट्रांसफर्स का रैकेट है, इसको आप रोक नहीं सकते. उसकी भी जांच होनी चाहिए. और इस सरकार में कहीं पर भी नैतिकता नहीं दिखाई पड़ती, क्योंकि इतना बड़ा रैकेट बाहर आने के बाद जिन्होंने बाहर लाया उन पर तो कार्रवाई की गई, लेकिन जिन्होंने रैकेट किया उनके ऊपर कोई कार्रवाई नहीं है, और कार्रवाई की बात भी नहीं है. उसके ऊपर हम कोई कार्रवाई करेंगे इस प्रकार की चर्चा भी नहीं है. और इस महावसूली सरकार में कांग्रेस पार्टी का क्या अस्तित्व है हमको तो समझ में नहीं आता. पर यह ध्यान में आता है कि शायद ये जो हफ्ता वसूली हो रही है इसमें बड़ा हिस्सा उनको भी शायद मिल रहा होगा, इसलिए वो मौन है, वो कुछ कह नहीं रही है. और इसलिए हम उनको भी पूछना चाहते हैं कि भाई आप भी बता दीजिए कि आपकी जितनी सत्ता में हिस्सेदारी, क्या उतनी हफ्ते में हिस्सेदारी है. तो एक बार फिर से उद्धव सरकार को निशाने पर लेते हुए देवेंद्र फडणवीस यानी कि बीजेपी, महाराष्ट्र बीजेपी राज्यपाल से मुलाकात की और साफ तौर पर यह कहते हुए कि फिलहाल उद्धव सरकार चुप क्यों. छोटे से ब्रेक के लिए रुक गए. Presenting V News app available on Google Play and App Store. Download it now.